कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 28 अ सिग्नेचर ऑफ लव्ह. काल रात्री त्याने तिला जगासमोर बायको म्हणून स्वीकारलं आणि आज सकाळी तिच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड हायर केला. हा फक्त जबाबदारीचा भाग आहे की त्याच्या मनातलं प्रेम आता हळूहळू उमलायला लागलं आहे. मागील भागात. 1 मिनिट साहेब, ही तुमची आहे तरी कोण, जे तुम्ही तिची एवढी केअर करतात? डाकू शेर जागेवरून उठत अंग झाडत ईशाकडे नजर रोखत म्हणाला. त्याने आतापर्यंत ईशाला कॉलेजमध्ये एकटं असताना पाहिलं होतं. डाकू शेरच्या बोलण्याने त्याच्या दोन्ही हातावर असणारी ईशा पण आता त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. रेतची पुढे चाललेली पावले जाग्यावरच थांबली. बायको आहे ही माझी, लग्न केलंय मी तिच्यासोबत, त्यामुळे तिच्यापासून लांब राहायचं. तिच्या सेफ्टीसाठी मी कुठल्याही थराला पोहोचू शकतो, कुठल्याही. तो शेवटच्या शब्दावर जोर देत बोलला आणि ईशाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे बघून बोलला आणि तसाच तिला मिठीत घेऊन घरी जायला निघाला. आता पुढे. घरी आल्यावर रयतने एका हाताने मेन डोअर ओपन केलं आणि तिला तसंच दोन्ही हातावर घेऊन तो बेडरूममध्ये गेला. त्याने तिला बेडरूममधील सोफ्यावर झोपवलं आणि चेंज होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. बाथरूममध्ये जाऊन तो फ्रेश होऊन बाहेर आला. त्याने ड्रेसिंगसमोर उभे राहत अंगात एक टी-शर्ट आणि ट्राउझर चढवली. ईशा त्याला पाठीमागून डोळे किलकिले करून पाहत होती. त्याने तिला आरशातून पाहिलं. ते त्याच्याकडे पाहत होती. त्याला जाणवलं आणि तो तिच्या शेजारी जाऊन बेडवर झोपला. बायको आहे ती माझी, रयतने बोललेले शब्द अजूनही तिच्या कानात नाद करत होते. नकळत का होईना त्याच्या बोलण्याने ती सुखावली होती. रयतने तिच्या डोक्याला हात लावून पाहिलं. भीतीनं अंगात ताप आला होता. त्याने तिला उठवून एक टॅबलेट दिली. ईशाची इच्छा नव्हती, पण त्याने फोर्स केल्यामुळे तिने ती टॅबलेट घेतली आणि पुन्हा डोळे मिटून घेतले. थोड्याच वेळात तिला गोळीने चांगली झोप लागली. रयत मात्र आज अस्वस्थ झाला होता. त्याला ईशाची काळजी सतावत होती. तिच्या बाबतीत नकळत तो तिच्या बाबतीत पॉझिटिव्ह झाला होता. तिच्यावर आता कोणाची नजर देखील गेलेली त्याला जमणार नव्हती. त्याने काहीतरी मनात विचार केला आणि तिच्याकडे वळून पाहिलं. ती मस्त डोळे मिटून झोपली होती. तोही मग तिच्या साईडला कुशी करून झोपला. आता तिचा चेहरा त्याला स्पष्ट दिसत होता. तिला पाहतच नकळत त्याने डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी रयतला जाग आली. त्याने मस्त आळस दिला. खिडकीतून मस्त कोवळी प्रकाश किरणं आत आली होती. त्याने खिडकीतून बाहेर डोकावलं. खूप वेळ बाहेरचा नजारा पाहून झाल्यावर तो मागे वळला. समोर ईशा उभी होती. तिच्या हातात ट्रे होता. ती त्याच्यासाठी मस्त गरमागरम चहा घेऊन आली होती. तिने नेटकीच आंघोळ केली होती. केस एका स्टिकमध्ये गुंडाळून ठेवले होते. ती मस्त साडी घालून तयार झाली होती. आज तिचा कॉलेजमध्ये फॅशन शोचा फायनल राऊंड होता. ती छान मेकअप करून रेडी झाली होती. ब्ल्यू कलरची चिफॉन साडी आणि त्यावर येलो कलरचा एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज तिच्यावर खुलून दिसत होता. ओठांवर डार्क चॉकलेटी कलरची लिपस्टिक पाहून त्याची नजर तिच्या मादक ओठांवरून खेळत होती. चहा, तिने बोलत त्याच्यासमोर चहा ठेवला. तो अजूनही तिलाच पाहतोय. तिच्या लक्षात आलं. बी रेडी ऑन टाईम, यू आर ऑलरेडी हाफ ॲन हॉवर लेट, ती बोलून किचनमध्ये निघून गेली. नेहमीप्रमाणे आजही तिने त्याच्यासाठी टिफिन बनवला होता. तिने दोघांचे टिफिन पॅक केले आणि तिची जायची तयारी करू लागली. रयतने घड्याळात पाहिलं. खरंच आज तो अर्धा तास लेट होता. काल डाकूशेरच्या विचाराने त्याला लवकर झोप आली नव्हती, म्हणून तो आज अर्धा तास लेट होता. ईशाने तिची सर्व तयारी केली आहे त्याच्या लक्षात आलं. हे वेट फॉर मी, असं म्हणत तो धावतच बाथरूममध्ये शिरला. आज तिला थांबायला अजिबात वेळ नव्हता. इव्हन तिला आज नेहमीपेक्षा लवकर कॉलेजमध्ये पोहोचायचं होतं. नो, मला लेट होते, माझं झालंय, मी निघते, बाय. तिने बाहेरूनच बोलत तिची पर्स खांद्यावर घेतली. ती निघणार होती तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा ओपन झाला. हे वेट वेट, ती थांबत नाही म्हणून तो घाईघाईतच बाहेर आला होता आणि त्याने फक्त बाथ टॉवेल कमरेभोवती गुंडाळला होता. त्याच्या अंगातून पाणी उघळत होतं आणि त्याची चमकदार कांती पाहून ईशा त्याला पाहतच राहिली. त्याने पटकन अंगात कपडे चढवले. त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. आर यू ओके नाव,
त्याने तिला काळजीने विचारलं. एव्हाना तो कपडे घालून तयार झाला होता. त्याच्या बोलण्याने तिला पुन्हा रात्रीचा प्रसंग आठवला. त्याने तिला बायको म्हणून स्वीकारलं होतं. तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या उत्तराची वाट पाहतोय. तिला समजलं. या, फीलिंग गुड नाव. तिने मान हलवून होकार दिला. ओके, गुड, लेट्स गो. तो तिच्याकडे पाहत बोलला. दोघेही पुन्हा सोसायटीच्या मेन गेटजवळ आले. रयतने सोसायटीच्या पार्किंग एरियामधून गाडी काढली आणि ईशासमोर उभी केली. दोघेही गाडीत बसून जात होते. ईशा नजर चोरून रयतकडे पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावर तिला टेन्शन दिसत होतं. तिला त्याला विचारण्याची इच्छा होत होती, पण ती गप्प बसली. तेवढ्यात रयतने त्याचा फोनवर एक नंबर डायल केला. मीट मी ऑन बायपास रोड. त्याने सिंपल इन्स्ट्रक्शन दिले. यस सर. पलीकडील व्यक्तीने बोलून फोन कट केला. यांना आता यावेळी कोणाला भेटायचं असेल? यांच्यामुळे मला अजून लेट तर होणार नाही ना? ईशाच्या मनात प्रश्न सुरू होते. तिला आज वेळेवर कॉलेजमध्ये पोहोचणं गरजेचं होतं. थोड्याच वेळात रयतने गाडी तिच्या कॉलेजजवळील बायपास रोडला घेतली. गाडीला अचानक ब्रेक लागला. ईशा तिच्या विचारातून बाहेर आली. तिने त्याच्याकडे पाहिलं तर रयत गाडीतून बाहेर आला होता आणि आता तिने त्याच्या जवळील गाडीचं डोअर ओपन केलं. तिला गाडीतून उतरण्याचा इशारा केला आणि तिने वैतागून त्याच्याकडे पाहिलं. प्लीज. त्याने त्याचा हात तिच्या समोर केला. ईशा नाविलाजाने गाडीतून बाहेर आली. समोर एक काळ्या कोटमधील उंचीपुरा यंग मॅन पाहून तिने प्रश्नार्थक नजरेने रयतकडे पाहिलं. ती त्याला ओळखत नव्हती. हा कोण आहे? तिने नजरेनेच रयतला खुणावलं. त्याने तिला पाहून हलकं स्माईल केलं. ईशा, ही इज ध्रुव. ही इज युअर बॉडीगार्ड. रयत ध्रुवकडे पाहत बोलला. अँड ध्रुव, शी इज युअर मॅम, माय वाईफ. You must ensure her safely at all times. Never leave her alone, even for a moment. तुला तिला नेहमी सेफ ठेवायचं आहे. चुकूनही तिला एकटं सोडायचं नाही. त्याने त्याला स्ट्रिक्ट वॉर्न केलं. ईशाला तर काहीच समजत नव्हतं. त्याने बॉडीगार्ड का हायर केला? तिला समजलं नाही. ती आश्चर्यचकित होऊन एकदा रयतकडे तर एकदा ध्रुवकडे पाहत होती. गुड मॉर्निंग मॅम. ध्रुव ईशाकडे पाहत म्हणाला. गुड मॉर्निंग. ती हळू आवाजात बळस चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली आणि तिने रयतच्या हाताला धरून त्याला गाडीच्या मागे ओढत नेलं. त्याने बॉडीगार्ड ठेवला. ही गोष्ट तिला अनकम्फर्टेबल फील करून देत होती. हे काय चाललं आहे तुमचं? ती आता त्याच्या वागण्याने थोडी चिडली होती. कुठे काय? रयत न समजल्याचा आव आणत म्हणाला. हेच. बॉडीगार्ड का ठेवला? तिच्या नाकावर चांगलाच राग बसला होता. फॉर युअर सेफ्टी. माहीत आहे ना रात्री काय झालं ते? त्याने तिला रात्रीची आठवण करून दिली. तसं तिला पुन्हा डाकूशीर आठवला. आता तिचा राग शांत झाला, पण तिला असल्या गोष्टीची सवय नव्हती. तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं असेल तर निघूया का? कारण मला आणखी ऑफिसला जायचं आहे. रयत बोलून गाडीत जाऊन बसला. ईशाने त्याला मागून नाक मुरडलं आणि ती पण रयत शेजारी जाऊन बसली. ध्रुव ड्रायव्हिंग सीटवर बसला. रयतने ईशाला कॉलेजमध्ये सोडलं आणि गाडी ऑफिसच्या रूटला वळवली. भाग आवडत असेल तर रेटिंग आणि समीक्षा नक्की द्या. पुढचा भाग पाहण्यासाठी मला फॉलो करा, जेणेकरून पुढील भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग.